आणि कोकणामध्ये जर आमचे काही मंत्री त्या जर त्यांच्या आघाडीच्या उमेदवारासोबत जर जात असतील तर हे त्यांचं अपयश आहे, हे आमचं अपयश नाहीये. जर बर त्या विरोधकांना जर बर बर सत्ताधारी बरोबर आहे, पक्षावरती जर बरोबर आहे, बरोबर आहे. आत्मविश्वास वाटत ते असेल त्या तर हे उमेदवाराचं स्वतःवरती अपयश आहे. त्यांचा विश्वास असेल तुमच्याकडे तर काही तुम्ही त्यांच्या घेऊ नका. लोकांनी घरी खरं बसणं तर या गरजेचं आहे. राज्यामध्ये जेव्हा एखादी निवडणूक होते त्यावेळेस सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ती निवडणूक होते, हे नेहमीच आहे. पण सध्याच्या निवडणुकीचं चित्र दिसते ते चित्र महाराष्ट्रात कधीही कदाचित या अगोदर पाहायला मिळालं नसेल, की विरोधी पक्षाचा एक उमेदवार अर्ज भरतो आणि तो अर्ज मागे घेत असताना सत्ताधारी पक्षाचा मंत्री त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असतो. जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये हे चित्र दिसतं तेव्हा ते चित्र हे फक्त त्या निवडणुकीपुरती किंवा त्या मतदारसंघापुरती महत्त्वाचं नाहीये. हे चित्र देशाच्या एकूण निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. कोण उमेदवार विकला गेला, दबावाखाली आला, हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे तितकाच त्या उमेदवारावर कुणी दबाव टाकला, कुणी प्रभाव टाकला, हाही महत्त्वाचा आहे. जोपर्यंत दोन्ही बाजूंच्या या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत आणि ती उत्तरं गांभीर्यानं द्यावी अशी प्रत्येक राजकीय पक्षाला वाटत नाही, तोपर्यंत निवडणुकांवरची प्रश्नचिन्ह अशीच उपस्थित होत राहणार.